कुठल्याही कामाला मंजुरीनंतर पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्षांचा वेळ जातो असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। कुंडमळ्याच्या पुलासंदर्भातील आरोपांवर सुनील शेळके यांनी उत्तर दिलंय। ठाकरेंकडे पुलासाठी केलेली मागणी पूर्ण झाली नव्हती असं सुद्धा सुनील शेळके यांनी म्हटलंय। मागच्या वर्षी त्या ठिकाणी एक नवीन पूल बांधण्यासाठी काहीतरी रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आली होती। ही जर मंजूर झालेली रक्कम त्या ठिकाणी वापरत पूल जर उभारला असता तर ही घटना घडली नसती। ह्याला जबाबदार कोण आहे आता? असं नाहीये, कुठल्याही काम जर मंजूर झालं तर ते पूर्ण व्हायला साधारणतः 2 ते 2.5 वर्ष किमान हा कालावधी जातो आणि पुलाच्या कामाला देखील तेवढाच 3 वर्ष किंवा 2.5 वर्षाचा कालावधी जात असतो। स्ट्रक्चरल जे आपण स्टील म्हणा किंवा सिमेंट इतर जे त्यामध्ये लागणारे मटेरियल आहे ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे त्याचं संपूर्ण अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि ते संपूर्ण अंदाजपत्रक त्याची मान्यता पुन्हा राज्य सरकारकडनं मंजुरी घ्यावी लागते आणि त्यानंतरनं टेंडर पब्लिश करून मग जो कोणी टेंडरमध्ये येतील त्यामध्ये सहभागी होतील त्यांना ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर दिली जाते। तुम्ही जबाबदारीनं सांगतो 2019ला मी आमदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे देखील या पुलाच्या कामाकरता मी मागणी केली। माझ्याकडे आधी त्याचे पत्र आहेत। म्हणजे तेव्हापासून आम्ही दरवर्षी या पुलाच्या कामाकरता निधी मिळावा किंवा तो पूल मंजूर व्हावा अशी सातत्यानं मागणी करत आलो। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे।